बातमी सामनाची आहे। विकास कामं करणाऱ्या कंत्राटदारांना सरकार त्यांच्या कामाचे पैसे देत नाही। हर्षल पाटीलवर सरकारनं आत्महत्येची वेळ आणली असं म्हणत सामनातून टीकास्त्र डागण्यात आलंय। पाहूया सामनात नेमकं काय म्हटलंय। राज्यातील महायुतीच्या महाउदारी सरकारनं सरकारी कामं करणाऱ्या कंत्राटदाराचे 90,000 कोटी रुपये थकवलेत। कर्ज काढून विकास कामं करणाऱ्या या कंत्राटदारांवर सरकारनं आत्महत्येची वेळ आणली आहे। सांगलीचे हर्षल पाटील या तरुण कंत्राटदाराची आत्महत्या म्हणजे 90,000 कोटींच्या थकबाकीचा पहिला बळी आहे। सतत पाठपुरावा करूनही 1,40,00,000चं बिल मिळत नसल्यानं हर्षल यांनी आपलं जीवन संपवलंय अशी टीका सामनातून होतीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।